काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि मला त्याच्यापूर्वी मॅसेज आला. आम्ही काही त्याला मदत पण केली होती. पण 5,328ची सोयाबीन 3,000त विकावं लागतं आणि पहिलेच पीक कमी आणि त्याच्यात भाव कमी. म्हणजे पिकापेक्षा त्या नैसर्गिक आपत्तीपेक्षा हे सुलतानी संकट त्याच्यापेक्षा जास्त आहे. जणू काही राज्यकर्ते सुलतानच बनले अशी एक अवस्था आहे. साधे खरेदी केंद्र सुरू नाही. पंजाबमध्ये 90% माल हा हमी भावात खरेदी केल्या जातं आणि आमच्याकडे 10% पण नाही, 6%. म्हणजे किती निर्दयी झालेले आहे सरकार. आणि मुख्यमंत्री विदर्भातला असताना सगळ्यात जास्त पीक सोयाबीनचं आहे, तरी त्यांना कदर येत नाही. अनुशेषासाठी आरडाओरड करणारे देवाभाऊ आता दिसत नाही. तो पहिलेचा देवाभाऊ दिसला पाहिजे, ह्याच अपेक्षा आहे. आपलं मुंबईतील कार्यालय जे आहे ते कुठेतरी काढून टाकण्यात आलेलं आहे. काय तुमची भूमिका असणार आहे? कसं आहे का, साप जसा पलटल्याबरोबर जहर सोडते ना, तसातला प्रकार आहे. मदत संपली, गरज सर्व वैद्य मरो आणि लगेच वीज सोडायला सुरुवात झाली. आमचा फक्त आंदोलन करतोय, गुच्चाप बसत नाही. त्याचे परिणाम भोगाच लागतं. त्याच्यातला हा एक परिणाम आहे. मुख्यमंत्र्यांकडे महसूल मंत्र्यांनी मागणी केली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्याची नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली. म्हणजे स्वीकृत सदस्यामध्ये दिव्यांगांना घ्यावं, अनाथांना घ्यावं, विधवा भगिनींचा एखादा प्रतिनिधी घ्यावा. फक्त राजकीय तालमेलसाठी घेऊ नका. महसूल मंत्र्यांना फक्त आम्हाला त्या राजकीय कार्यकर्त्याला व्यवस्था करायसाठी स्वीकृत सदस्य कशाला पाहिजे? जो घटक तिथं जात नाही, ज्या घटकाची गरज असतं त्याच्यासाठी स्वीकृत सदस्य घेतलं पाहिजे. पण एवढी अक्कल येणार कोणाला? तेवढी अक्कल तर पाहिजे ना. राजकारणाशिवाय दुसरी अक्कल आहे नाही. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाला भेटलं. पाप तर काँग्रेसचंच आहे ना. काँग्रेसनं EVM मशीन आणली नसती तर हा वटवृक्ष तयार झाला नसता. आता हा वटवृक्ष त्याच्या ज्या मुळं आहे ना, आमचे घरं उद्ध्वस्त करायला लागलेले आहे. मी मागंही म्हटलं होतं का बॅलेट पेपर जसं आमचं नाव राहायचं, बॅलेट नंबर राहायचा, आमची सही राहायची, तसं VVPॅटवर आमचा नंबर, नाव आणि आमची सही करावी, ते मतपेटीत टाकावी. EVM मशीन तशीच ठेवा. वेळ पडली तर मोजू. पण ते मर्दांगी आहे कुठं भाजपामध्ये? ना मर्द आहे. त्यांना म्हणणार रणभूमीवर आपण हारणार आहोत आणि मग हारणार आहोत हे माहीत असल्यामुळं चोरी महत्त्वाची आहे आणि चोरी करून युद्ध जिंकणारे लोक आहे. म्हणजे पाठीत सुरा खुपसावा तशी प्रवृत्ती आता भाजपची आहे. 28 तारखेला महाएल्गार तुमचा होणार आहे. काय स्वरूप असणार आहे? काय भूमिका मांडणार आहे? किती लोक येणार? आम्ही आता महाएल्गार सभा आहे त्यामध्ये तिथे सभा घेऊन आम्ही विनंती करणार आहोत सरकारला. पाहू त्याच्यानंतर काय करत होते. स्वरूप कसं असणार आहे? मुक्कामी असणार आहे की कशा पद्धतीने? जर नाही न्याय भेटला तर मुक्कामी राहू. मोठ्या संख्येनं तिथंच जिथं आम्हाला मैदान भेटलं तिथे. विदर्भभर तुम्ही फिरून यात्रा घेतलेल्या आहेत, त्याच्यात महाराष्ट्रभर फिरलोय, फक्त विदर्भभर नाही. मी आत्ताच काल रत्नागिरीला शेवटची सभा गेली पहिल्या टप्प्यातली आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला, सांगली, साताऱ्याच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आत्ता हैदराबाद मार्गे नागपूर आणि आता पुन्हा उद्या नागपूरला 2 सभा आहे आणि दुसरा टप्पा आम्ही सुरू होत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्ष तयारी करताय. बच्चू भाऊ आंदोलनासोबतच निवडणुकीसंदर्भात कशा पद्धतीने बच्चू भाऊचं लक्ष? निवडणूक ज्याच्यासाठी करतोय तेच आम्ही मुद्दा घेऊन जातो ना. निवडून आणायच्या याच्या अगोदरच आज जी परिस्थिती आहे ती निवडणुकीपेक्षा फार महत्त्वाची आहे. आज शेतकरी मरताय रोज पाय घासून. तुमच्या दिव्यांगाचं असेल, मच्छीमार असेल. मी आता रत्नागिरी होता हापूस उत्पादक, जो आंबा उत्पादक शेतकरी आहे तो पण अडचणीत आहे. मला असं वाटायचं चौथ्या वर्गात का काजू जो पिकवत असेल तो शेतकरी सगळ्यात सुखी असेल, तो सगळ्यात दुःखी आहे. कोण? सगळ्या आम्ही पाहतोय का महाराष्ट्रभर फिरून आलो आहे. महाराष्ट्राभरमध्ये एकही असं पीक नाही का जो शेतकरी सुखी आहे. म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्याचा 300 रुपये क्विंटलनं त्याला केळी विकावं लागली आणि व्यापाराच्या त्याच्या फक्त गाडीत गेल्याबरोबर ती केळी त्याला 1100-1200 रुपयानं विकली. म्हणजे 30 रुपयाचं दूध विकतो आम्ही डेअरीवाल्याला आणि तो पॉकेट केल्याबरोबर त्याचं सगळं प्रोटीन काढल्यानंतर जो पॉकेटचं दूध विकतं तो 60 रुपये लिटर विकतं. म्हणजे जसा पूजेले बामणाचा हात लागला म्हणजे ते पवित्र होते, तशी शेतकऱ्याचा हात बाहेर लागला का ते स्वस्त असतं आणि व्यापाऱ्याचा हात लागल्यावर ते महाग होतं. अशी अवस्था आहे. लुटीचीच अवस्था आहे. चौफेर लूट आहे.
प्रतिवर्षी शेतकऱ्याला अपेक्षा असते आपल्या मालाला निदान हमी भाव मिळावा. यंदा तर पूर्वजिल्ह्याची पूर्ण राज्यभर होती, तरी देखील आता जेव्हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल असतात तेव्हा दर नसते आणि जेव्हा व्यापाऱ्याच्या घरामध्ये माल नसते तेव्हा दर कुठेतरी उंचावलं जातं. हे का होतं? राज्य सरकारने यासोबतच मदत जी जाहीर केली आहे याच्यातून कापूस वगळला आहे, काय वाटतं? मला वाटते सरसकट सगळ्यांना मदत दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, नैसर्गिक आपत्तीमध्ये तर मेलोच, पण भावही भेटू नये. एका इकडे इंच पिकवा असं म्हणणारे मोदीजी इंच भाव कमी देत असेल तर हे फार चुकीचं आहे. लक्षात घ्या का माझ्यासारख्या एखाद्या मेरिटच्या विद्यार्थ्यानं खूप अभ्यास केला आणि 98% मार्क असतानासुद्धा फक्त द्वेषापोटी जर नापास करत असेल, त्याला फेल करत असेल, तर तशीच परिस्थिती शेतकऱ्याची आहे. कोणाच्या थोबाडीत मारायचं हे ठरलं पाहिजे. आणि आमचा शेतकरी जागृत नाही, तो जातीपाती धर्मात आणि पक्षाच्या झेंड्यामध्ये खुश आहे. तरुण पोरं आम्ही पाहतो धर्माच्या नादाला लावले, आय लो मोहम्मद का आय लो महादेव असं करून पुन्हा हिरवा आणि भगवा हाती द्यायचा, भांडत ठेवायचं आणि व्यवस्थित आमचाच हिंदू शेतकरी मारायचं, कापायचं त्याला. या नालायकांना थोडी तरी कदर वाटायला पाहिजे, थोडी लाज वाटायला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही वागताय शेतकऱ्यासोबत आणि त्याच्या संधीचा म्हणजे कधी आम्हाला चीड वाटते का माझ्या शेतकऱ्यापेक्षा बैल बरा, मागून गेला तर लात मारतं आणि समोर गेलं तर शिंगावर घेतं आहे. पण शेतकरी बोलायला तयार नाही, कारण त्याला व्यवस्थित जातीत भांडणं लावले. सगळे राजकारणी लोक त्याच्याच मागं लागले. ओबीसी बरा का मराठा बोरा, आदिवासी पाहिजे, कोणी म्हणतं त्याच्यात नाही पाहिजे. अशा SCमध्ये प्रवर्ग, त्याच्यातही सूक्ष्म SC वेगळे, मोठे SC वेगळे, अशा प्रकारचे भांडणं लावून जो शेती करणारा वर्ग आहे त्याच्यातच भांडणं लावले. आणि भेटून आरक्षणात नोकऱ्या किती भेटन तर 3 लाख नोकऱ्या लागन इथून 50 वर्षात. 18 कोटी जनतेसमोर 7 कोटीच्या परिवाराला तुम्हाला सांगतोय 400-500 घराच्या मागं 1 नोकरी भेटणार. आणि वाद सुरू आहे, भावाचे प्रश्न सुटले देशामध्ये आणि आरक्षणात या सरकारनं गुंतवून ठेवलं आहे सगळ्यांना व्यवस्थित. आरक्षण नको अशातला भाग नाही आहे, पण आम्ही त्या आरक्षणाच्या लढाईसोबत भावाची लढाई संपली तर मग काय. आज सोयाबीन का कमी भावानं विकावं लागतं, कापूस का कमी भावानं विकावं लागतं. 56 इंच छातीवाले मोदीजी जर पंतप्रधान असताना ह्या आला आहे, त्याने ट्रम्पच्या इशाऱ्यावर आमचा अमेरिकेतला कापूस 11% आयात कर कमी करून इथं जर गाठी आणल्या असेल तर याच्यासारखं दुर्दैव काय. चला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.